क्राईम ब्रँच युनिट 5च्या पथकाकडील पोलीस हवालदार राजेंद्र टाकळीकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे रायपूर येथून निघालेला ट्रक MS 35 AJ 5644 या 14 चक्का ट्रकमधून प्रतिबंधित गोवंश जनावरे ही भाजी मंडई कामठी येथे कत्तलीसाठी आणण्यात येणार आहेत अशी माहिती मिळाली होती। सदर माहितीची शहानिशा करून आरोपी नामे दीक्षांत जयचंद धमगाय वय 26 वर्ष राहणार ग्राम मिसपिरी तालुका देवरी जिल्हा गोंदिया यास त्याच्या ताब्यातील ट्रकसह भंडारा रोड उमिया कटिंग पारडी या ठिकाणी ताब्यात घेतले असता त्याच्या ताब्यात असलेल्या ट्रकमध्ये एकूण 28 गोवंश जनावरे मिळून आली। सदरची जनावरे याबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की कामठी येथे राहणारा इम्रान हाजी भाजी मंडई कामठी याने सदरची जनावरे ही कत्तलीसाठी मागवली असल्याचे त्याने सांगितलं। त्यावरून सदरची जनावरे व ट्रक यांना ताब्यात घेऊन पोलीस हवालदार राजेंद्र टाकळीकर यांच्या फिर्यादीवरून कामठी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। रेस्क्यू करण्यात आलेली 28 गोवंश जनावरे जी आहेत ती धंतोली येथील गोशाळेमध्ये ठेवण्यात आलेली आहेत। सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास चालू आहे। सदरची कारवाई ही नागपूर शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामध्ये क्राईम ब्रँच युनिट 5च्या पथकाने केलेली आहे। सदर कारवाईमध्ये एकूण 28 गोवंश जनावरे, एक 14 चक्का ट्रक, एक मोबाईल असा एकूण 21,35,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे।